नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण मुगापासून खूप हलका फुलका टेस्टी असा नाश्ता बनवतो, ज्यामध्ये इनो सोडा आपण वापरणार नाही आहोत। खूपच कमी तेलामध्ये बनणारा मस्त असा नाश्ता आहे। चला तर बनवायला सुरुवात करूया। इथे मी अर्धा कप मूग घेतलेत आणि 2 चमचे तांदूळ घेतलेत। मूग आणि तांदूळ एकत्र करायचेत आणि 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचेत। यानंतर यामध्ये पाणी घालून 4 तासासाठी आपल्याला भिजत ठेवायचेत। तर कमीत कमी 4 तास भिजत ठेवायचेत, म्हणजे मूग छान सॉफ्ट होतात। सकाळी जर नाश्ता बनवायचा असेल तर रात्रभर भिजत ठेवलं आणि सकाळी नाश्ता बनवला तरी चालेल। आता हे आपण वाटून घेऊया। तर हे मूग जास्त आहे तर 2 बॅचेसमध्ये मी ते वाटून घेते। याच्यातले मूग मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते, पाणी निथळून काढून घेते। यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे, थोडंसं आलं घातलं आहे, 2 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत। यानंतर इथे मी 2 हिरव्या मिरच्या यामध्ये घातल्यात। आता यातलंच पाणी यामध्ये थोडंसं घालते। आपण मूग व्यवस्थित 2 वेळा धुवून घेतले आणि नंतर यामध्ये पाणी घातलं आहे, त्यामुळे हेच पाणी वाटताना वापरायचं आहे। आता अगदी बारीक असं हे वाटून घेऊया। तर पहा, अगदी स्मूथ असं हे वाटून घ्यायचं आहे। तर याचे आज आपण डोसे बनवणार आहोत। जेवढं तुम्ही हे बारीक वाटाल तेवढे आपले डोसे छान क्रिस्पी होतील। तर हे मी सगळं वाटून घेतलं आणि यातलं मी अर्ध इथे बाउलमध्ये काढून घेतलं आहे। सगळ्या पिठाचे मी एकत्र डोसे बनवणार नाही आहे, म्हणून मी अर्ध काढून घेतलं आहे। आता यामध्ये थोडंसं पाणी घालूया, हे घट्ट आहे। तर इथे मी थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेते। नेहमीचं आपलं जसं डोस्याचं पीठ असतं त्याप्रमाणे करून घ्यायचं आहे। आता हे असं अगदी परफेक्ट आहे डोसे बनवण्यासाठी। आज आपण इनो सोडा असं काही यामध्ये वापरणार नाही आहोत, त्यामुळे हे आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे। तर इथे मी चवीप्रमाणे यामध्ये मीठ घातलं आणि आता विस्कने हे 3 ते 4 मिनटं असं फेटून घ्यायचं आहे। तर यामुळे आपले डोसे छान जाळीदार व्हायला मदत होईल। तर पाहू शकता हे पीठ असं छान हलकं झालंय, फुलून आलंय। आता याचे आपण डोसे बनवूया। त्याआधी इथे मी टोमॅटोची चटणी बनवून घेते। तर इथे मी तडका पॅन गॅसवरती गरम करत ठेवला। यामध्ये 1 चमचा तेल घातलं होतं, यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलं, 2 लसणाच्या पाकळ्या घातल्या। यानंतर 1 मध्यम आकाराचा कांदा असा मोठा चिरून घातला आहे। इथे आता 1 मध्यम आकाराचा टोमॅटो घातला आहे मी चिरून। यानंतर यामध्ये थोडंसं आलं घालायचं आहे आणि आंबटपणासाठी थोडीशी चिंच घातली आहे। कांदा आणि टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत परतायचं आहे। टोमॅटो पटकन सॉफ्ट व्हावा यासाठी इथे मीठ घालते, चवीप्रमाणे मीठ घातलं आहे। इथे आता कांदा आणि टोमॅटो मी सॉफ्ट करून घेतलं। आता इथे 1 मोठा चमचा भाजलेली चण्याची डाळ घालायची आहे। ही डाळ भाजलेली आहे, त्यामुळे इथे जास्त परतायची गरज नाही आहे। यानंतर यामध्ये मी चवीप्रमाणे लाल तिखट घातलं। तुमच्याकडे जर अख्खी लाल मिरची असेल तर मिरची घातली तरी चालेल। आता गॅस बंद करायचा आहे आणि हे थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। यानंतर यामध्ये पाणी घालून ही चटणी मी वाटून घेतली आहे। चटणी वाटून तयार आहे, बाउलमध्ये काढून घेऊया आणि आता चटणीवर घालण्यासाठी फोडणी तयार करूया। तडका पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम करून घेतलं, यामध्ये पाव चमचा मोहरी घातली आणि थोडासा कढीपत्ता घातला। इथे फोडणी ऑप्शनल आहे। तर ही फोडणी मी चटणीवरती घातली आणि ही मस्त अशी आपली कांदा टोमॅटोची चटणी तयार आहे। चटणी तयार आहे। आता आपण डोसे बनवूया। तर इथे मी डोसा तवा गॅसवरती गरम करायला ठेवला होता, याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। खूप कमी तेलामध्ये हे डोसे तयार होतात। तेलाने फक्त तवा ग्रीस करून घेतला आहे। आता सेंटरला 1 ते 1.5 चमचा पीठ घालायचं आहे आणि डोसा पसरवून घ्यायचा आहे। आणि आता वरची बाजू ड्राय होईपर्यंत डोसा भाजून घ्यायचा आहे। वरची बाजू ड्राय झाली की
तेल लावून घ्यायचं आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तेल, तूप किंवा बटर तुम्ही लावू शकता. पाहू शकता मस्त अगदी जाळी आले डोस्याला. खूप हेल्दी नाश्ता आहे. इनो, सोडा असं काहीही वापरलेलं नाही आहे. सकाळी जर तुम्हाला नाश्ता बनवायचा असेल तर रात्री तुम्ही मूग आणि तांदूळ भिजत घालून ठेवले तर सकाळी तुम्ही झटपट याचा नाश्ता तयार करू शकता. अगदी हलका फुलका असा नाश्ता आहे. आता डोसा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर तवा असा फिरवून सगळीकडून एकसारखा कुरकुरीत करून घ्यायचा, म्हणजे सगळीकडे डोस्याला एकसारखा रंग येईल आणि सगळीकडून क्रिस्पी होईल. तर इथे पाहू शकता ब्राऊन झाला आहे डोसा. खूप मस्त रंग आला आहे आणि छान क्रिस्पी झाला आहे. तर आता हा आपण काढून घेऊया. तर इथे मी हा प्लेन डोसा बनवला आहे. पुढे आपण आणखी एक डोसा बनवणार आहोत ज्यामध्ये आपण भाज्या आतमध्ये घालणार आहोत. तर हा आपला प्लेन डोसा तयार आहे. आता इथे मी आणखी एक डोसा तयार करून घेतला आहे. यावरती मी बटर घालते. मुलांसाठी करणार असाल तर तुम्ही यावरती थोडंसं चीज पसरवू शकता. मुलांच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये स्टफिंग भरू शकता. तर इथे पहा मी टोमॅटो केचप पसरवून घेतलं आहे. तुम्ही शेजवान चटणी आवडत असेल तर पसरवू शकता. यावरती आता मी थोडासा कांदा घालते आहे, त्यानंतर थोडासा टोमॅटो घालते. इथे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही भाज्या इथे घालू शकता. इथे मी किसलेलं गाजर घातलं आहे. यावरती तुम्ही पनीर कुस्करून घालू शकता, चीज घालू शकता आणि याला आणखी तुम्ही पौष्टिक बनवू शकता मुलांसाठी. आपण हा फोल्ड करून घेऊया. तर हा आपला दुसरा डोसा तयार आहे. पाहू शकता अगदी मस्त दिसतोय दिसायला. तर आपण जी चटणी बनवली तिथे तिच्याबरोबर हा डोसा सर्व केला. पहा किती क्रिस्पी झाला आहे. तर मस्त असा आपला हा हलका फुलका नाश्ता तयार आहे. नक्की करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. पौष्टिक आणि तितकाच चवदार असा हा नाश्ता आहे. आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.